हिंदीच्या ऐवजी मराठीत लाव. फक्त मराठीत लाव. हा हिंदीतलं काढा आणि मराठीत लावा. त्याला घडी करून त्याच्या हातात देऊन टाक. घडी करून त्याच्या हातात देऊन टाक. घडी करून इकडे 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 इकडून जायचं. इकडे थंड व्हायचं. घडी करून त्याच्या हातात देऊन टाक. घडी करून घडी करून निघते. बँक बघितली त्यात काय निदर्शन आलं? काल परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक SBI बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे. आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की हिंदीत बोललं जातं, मराठीत बोलताना ती लोक नाटकं करतात. सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज SBIला आल्याच्या नंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरनं आलेली लोक आहेत. आम्ही या लोकांना विनंती केली आहे त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे. सो जर तुम्ही या मातृभाषेत 1 लाख अकाउंट आहेत या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ 95% मराठी लोकांची असतील तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे, आमची मातृभाषा मराठी आहे आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत. जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत. त्याच्यासोबत डोअर कीपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत कारण SBIमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत. सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेस्कवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे. एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे. अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं आहे, पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे. त्यांना पुढील 8 दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल. कर्नाटक बँकेत जाणार होतो कारण कर्नाटक आणि मराठी हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सो आम्ही जाणार होतो कर्नाटक बँकेमध्ये पण आज बँक बंद आहेत आणि तिथेही आता आमचे पुष्कर विचारे आणि आमची टीम जाऊन तिथेही निवेदन देईलच. किंबहुना ठाण्यातल्या सर्व जेवढ्या बँका आहेत, प्रायव्हेट बँका असतील किंवा सरकारी बँका असतील, इथे आमची सगळी टीम आजपासून जायला सुरुवात करेल आणि पुढील 4 दिवस ठाण्यात जेवढ्या बँका आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन मराठीचा वापर करा, मराठी तरुणांना संधी द्या, या सगळ्या गोष्टींची मागणी करणार. कारभार मराठीत कारभार झाला नाही तर स्वखर्चाने आम्ही इथे येऊन हे सगळं मराठीत लावून जाऊ. तुम्हाला मराठीचा वापर महाराष्ट्रात जर पैसे कमवताय, महाराष्ट्रात जर व्यवसाय करताय तर मराठीचा वापर हा तुम्हाला करावाच लागेल की तो अनिवार्यच आहे आणि जर ते तुम्ही करणार नसाल तर फुकट मार खाल. मला असं वाटतं की जिथे खरंच मराठी माणसाचा अपमान केला जातो तिथे आहेत. काही ठिकाणी असाही एक अनुभव येतो की काही लोक त्यांच्या पर्सनल देखील गोष्टी काढून आम्हाला कॉल करतात. पण जिथे खरंच मराठीचा अपमान होतो तिथे आमची लात आणि हात दोन्ही गोष्ट पडतील. मात्र अशा पंजाब नॅशनल बँक ही पहिली बँक निवडली ना कारण ही सेंट्रलाइज बँक आहे आणि दुसरी गोष्ट इथल्या स्थानिक नागरिकाचीच तक्रार आहे. म्हणजे साहेबांचं भाषण ऐकल्याच्या नंतर एका महिलेचा जो आलेला कॉल आहे तो या बँकेसंदर्भात होता म्हणून इथनं सुरुवात केली. तुम्हाला खात्रीने सांगतो की पुढच्या 8 दिवसात ठाणे जिल्ह्यात जेवढ्या बँका आहेत त्या सगळ्यांना आमचं निवेदन जाईल आणि त्याच्या पुढच्या 8 दिवसात हे सगळं बदल झालेलं आम्हाला पाहायला आवडेल. राष्ट्रातल्या अनेक लोकांनी कालच्या या भाषण पाहिल्याच्या नंतर साहेबांची स्तुती केली. अंजनी दमानी यांनी देखील हे केलेलं आहे. काही इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील जाहीरपणे पोस्ट केलेले आहेत की राजसाहेबांचं कालचं भाषण हे अतिशय उत्तम होतं आणि त्यांना हलक्यात घेऊ नका, असं एका राष्ट्रवादी नेत्याची देखील मी पोस्ट पाहिलेली आहे. सो मला असं वाटतं आम्हाला हलक्यात घेऊ नका आणि हेच बँकेत सांगायला आलोय की आम्हाला हलक्यात घेऊ नका नाही तर आम्ही तुम्हाला हलकं करून टाकू. ब्रँड आहे, एक मिनिट, ठाकरे हे ब्रँड आहे. हां, आवाडांना ब्रँड बनायला वेळ लागेल त्यामुळे ठाकरे ब्रँड आहे हे मान्य करावं लागेल.
तुम्ही आमदार खासदार याच्यावर ठाकरेंची गिनती करू नका. ह्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे हे ब्रँड आहेत आणि पुढच्या अनेक पिढ्या हे ठाकरेच ब्रँड राहतील. बाकी सगळे येतात आणि जातात, किती आले आणि किती गेले कोणाच्या लक्षात आहे का? नाही. पण ठाकरे सगळ्यांच्या लक्षात आहेत. मागचे 70 वर्षे झाली, याच्या पुढेही पुढची 100 वर्षे ठाकरेच या महाराष्ट्रावर राज्य करणार. आता विधानसभेत नाही, जे चांगलं आहे ते चांगलं आहे. त्यांनी विधानसभेत ज्या गोष्टी मांडल्या त्या योग्य होत्या. अकबराची जी कबर आहे, तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाची जी कबर आहे ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगणारी आहे. त्यामुळे ती तिथे असलीच पाहिजे. त्याच्यावरचं जो काही तुम्ही तामझाम केला तो काढून टाका आणि तिथे सहली न्या. तो आम्ही सहली घेऊन जाणार आहोत. आमच्या ठाण्यामधल्या जेवढी लहान लहान मुलं आहेत त्यांच्या सहली आम्ही तिथे घेऊन जाणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो आम्ही दाखवणार आहोत. मात्र भाजपची वेगळी भूमिका आहे. सतत पक्ष बदलणारे आणि सतत विविध धर्म, म्हणजे 2017-18च्या आधीपर्यंत त्यांचा धर्म हा RSSला हाफचड्डी बोलण्याचा होता. आता अचानक RSS त्यांच्यासाठी देव झालं, अचानक शॉल आली. मला वाटतं त्याच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही आहे. साहेब काय बोलले, पिक्चर बघून हिंदू होतात तसे हिंदू आम्हाला नको आहेत. रक्तात हिंदुत्व असावं लागतं. आता तुम्ही काय फिल्टर करून घेतलं का? नितेश राणेंनी रक्त फिल्टरला लावलं होतं का? की अचानक तुम्ही सेक्युलरिझमवरून डायरेक्ट हिंदू झालेत? सो बहुतेक त्यांनी त्यांच्या शरीराला फिल्टरचं बटन लावलं असेल आणि ते दाबल्याच्या नंतर आता त्यांचं रक्त सेक्युलरिझमवरनं हिंदुत्वाकडे आलेलं असेल. पुढे काही दिवसांनी ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाची सत्ता जाईल त्यावेळेला परत त्यांचं रक्त फिल्टर होईल आणि ते पुन्हा सेक्युलरिझम. असं म्हणणार DNA असं नाही म्हणताय ना. DNA खूप मोठी गोष्ट आहे. मी रक्तातलं हिंदुत्वाची गोष्ट करतोय.